जय शिवराय सर्वांना. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर जय आपोआप तोंडातनं बाहेर पडतं. चेहऱ्यावर एक सुख समाधान तरळतं. गर्वाने छाती फुगते. अंगामध्ये 12 हत्तींचं बळ संचारतं आणि अंगातील रक्त सळसळ करतं. अंतरंगामध्ये मराठी असल्याचा अभिमान जागतो. ही ताकद आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची, की जी आज 350 वर्षानंतरही तुम्हा आम्हाला जगण्याची एक उमेद देऊन जाते. वय 15-16 वर्ष, बालपण म्हणजे तुमचं आमच्या आई वडिलांकडे हट्ट करण्याचं वय. या वयामध्ये महाराजांनी रायरेश्वर मंदिरात रायरेश्वराला साक्ष धरून हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली, निर्धार केला. महाराजांकडे कुठलं विपुल शस्त्रसाठा नव्हता, बलाढ्य सेना नव्हती, राजकीय त्यांना कुठला वारसा नव्हता. त्यांच्याकडे होता तो आत्मविश्वास, दूरदृष्टिकोन, आई वडिलांचे संस्कार. हिंदवी स्वराज्य उभारणं हे एवढं सोपं नव्हतं. महाराजांनी जसा निर्धार केला तसा ते अगदी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते शिरावर टांगती तलवार घेऊन वणवण फिरत होते. कुठे ती दिल्ली, कुठे तो आग्रा, तिकडे महाराजांना अटक झाली. त्या अटकेतनं बाहेर पडण्यासाठी अक्षरशः त्यांना वैराग्याचं वेश धारण करावं लागलं. दारोदारी जाऊन त्यांनी भिक्षा सुद्धा मागितली. असेल का कोण असा राजा जो आपल्या स्वराज्यासाठी भिक्षा मागेल? आपल्या 9 वर्षाच्या बाळाला, शंभू बाळांना शत्रू घरी पोलीस ठेवून आले. काही ठिकाणी असे प्रसंग होते की तिथे माहिती होतं हे जीवावर बेतेल, तरी सुद्धा महाराजांनी तिथे स्वतः जातीने हजर राहून त्या मोहिमा फत्या केल्या आहे. प्रतापगडचा रणसंग्राम जर आठवला तर आजही अंगावर काटा येतो. एवढा भला मोठा तो राक्षसासारखा अफजल खान अगदी जी पोलादी पहार आहे तो वाकवायचा आणि ती परत सरळ करायचा, अशी त्याच्या ताकदीचं वर्णन आहे. महाराजांनी त्याला सुद्धा अक्षरशः टराटर फाडून काढलं. शक्तीने नाही, युक्तीने. मुंगीला सुद्धा जायला परवानगी नाही असा लाल महालाचा कडक पहारा तिथे महाराजांनी शास्त खानाच्या जी झोपायची खोली आहे त्या खोलीत जाऊन त्याच्यावर वार केलेला आहे. खूप राजे झाले, पण काही क्वचित असे राजे जे आपल्या सैन्यासोबत मोहिमेवर जात होते, अंगावर वार घेत होते आपल्या रयतेसाठी. अशा या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम. खरंच कधीच भोसले घराण्याचे म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत राजे शहाजी, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे कधीच उपकार विसरू नका. यांचे अनन्य साधारण उपकार आपल्यावर आहे. आज आपण हे ताट मानेने जगत आहोत, हे एक चांगलं जीवन आपण जगत आहे, ते कुठेतरी फक्त ते होते म्हणून, नाहीतर आज आपलं काही खरं नसतं. तुम्ही आजही जे काही जुने हेमाडपंथी मंदिर आहे आपले हिंदू, त्या मंदिरांमध्ये तुम्ही जाऊन बघा. तिथे जो आपला बाहेर नंदी असतो, त्या नंदीचे मणके लोकांनी उडवलेले आहे आपल्या शत्रूंनी. तेव्हा आपलं काय झालं असतं हा विचार करा. आज जर कोणाचा मृत्यू जवळ आला तर काय आठवते आपल्याला? आपले आई वडील, आपली मुलं बाळ, आपली प्रॉपर्टी. महाराजांना काय आठवलं माहितीये? हिंदवी स्वराज्य. कसं होईल हिंदवी स्वराज्याचं? कारण शंभूबाळ लहान आणि जो आता महाराष्ट्राकडे डोळे वटारून बसलेला होता अजगारासारखा महाराष्ट्राला गिळंकृत करण्यासाठी, तो औरंगजेब आलमगीर हा दृष्ट पापी, तसाच बलढ्य सेनानी, लाखोंची फौज त्याच्या पदरी, याचा प्रतिकार शंभूबाळ कसं करतील? आणि याचा सामना करणं म्हणजे चेष्टा नाही. याचा सामना करणं म्हणजे साक्षात सागरामध्ये सेतू बांधणं, असं महाराजांचं मत होतं. कारण हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी असंख्य मावळे
आणि आमच्या तोलामोलाची माणसं कामी आली आहे. हे स्वराज्य निर्माण करणं हे आमचं वेडं धाडस तर ठरणार नाही ना आई जगदंबे. चिंता महाराजांना स्वराज्याची खूप खात होती आणि त्यावेळेस महाराज आई जगदंबेकडे एक प्रार्थना करत होते की आई जगदंबा, मला अजून 1 वर्ष मिळू दे. या 1 वर्षामध्ये मी माझ्या हिंदवी स्वराज्याची घडी अशी बसवतो की कोण आलमगीर आला, मोठा बादशाह आला तरी ती घडी विसरता येणार नाही. फक्त 1 वर्ष दे. कदाचित खरंच महाराजांनी त्या 1 वर्षामध्ये त्या औरंगजेबाचा पराभव केला असता, त्याला अशी अद्दल घडवली असती की त्यांनी परत महाराष्ट्राकडे बोट सुद्धा केलं नसतं आणि आपल्या शंभूबाळांचा जो एवढा वाईट मृत्यू आहे तो टळला असता. परंतु जो आवडे तुम्हा आम्हाला तोचे आवडे देवाला, ह्या पंक्तीप्रमाणे महाराजांना मृत्यूने कवटाळलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा खरंच माहिती आपण करून घेतला पाहिजे आणि त्यांचे जे विचार आहे ते आत्मसात केले पाहिजे. एक चांगलं जीवन जगण्यासाठी, एक आदर्श व्यक्ती म्हणून समाजात वावरण्यासाठी. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.